हॅलो फ्रेंड्स, आज आहे आपला डे 3 द्वारकामध्ये आणि आता आम्ही निघालो आहोत सोमनाथला. तर सकाळीच गाडी केली आणि आता आम्ही लवकर निघतो सोमनाथला जाण्यासाठी. तर इथे आमची सगळी मंडळी गप्पा वगैरे मारते. तर चला बघूया काय करतोय आम्ही. अरे करती जा रही है ये तू करती हुई है माझ्या कार्यक्रमाला रस्त्यात भेटलं कोण कोण आणि मग मी ज्याचं नाव बाकी त्यांनी मग काहीतरी त्याच्यावर गाणं बोलायचं. त्या व्यक्तीला रिलेटेड असं बघू आप्पा बोलेल मग गाणं बघू आप्पा गाणं सुचेल. चला सगळ्यांनी 4 वाजला कोंबडा हरवला सकू गेली पाण्याला येऊ कशी कशी येऊ कशी कशी
आम्ही पोहोचलोय सोमनाथला. चला आता आपण सोमनाथचं दर्शन घेऊया. तर पुढे गेल्यावर समजलं की इथं मोबाईल अलाउड नाहीये. सो मोबाईल पुढचं मी तुम्हाला काही दाखवू शकली नाहीये इथलं. पण दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो भालका तीर्थ इथं, जिथं की श्रीकृष्णांना पायाला बाण लागला होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी गेलो होतो. तर ते तुम्हाला दाखवते. आणि तिथे मोबाईल अलाउड होता म्हणून मी सगळं काही शूट करू शकले. आणि तिथे जे झाड आहे, जिथं ज्या झाडाखाली बसल्यानंतर त्यांना जो बाण लागला होता श्रीकृष्णाला, ते झाडही इथं आहे. आणि ते सगळं दृश्य इथं दाखवलेलं आहे की कसे श्रीकृष्ण बसले होते आणि त्यांना बाण लागला. त्यानंतर आमचा हा शेवटचा दिवस होता. तर आम्ही तर लास्ट सेल्फी घेतोय, ग्रुप सेल्फी. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे निघतोय आणि तशीच मजा मस्ती गाणं वगैरे करत आम्ही पुढे निघालो. वरून रिटर्न द्वारका येताना आम्हाला लागलं पोरबंदर. सो आम्ही पोरबंदरला गेलो, ज्या ठिकाणी आपल्या महात्मा गांधीजींचा जन्म झालेला. त्या ठिकाणी त्यांचं घर वगैरे इथं त्यांचं होतं. सो आम्ही त्यांच्या घरी वगैरे गेलो आणि ते सगळं त्यांचं संग्रहालय वगैरे तिथं पाहिलं. खूप छान वाटलं महात्मा गांधींच्या जन्मस्थानी येऊन. आणि ते जिथं राहिले तिथं येऊन ते सगळं बघण्यात भारी वाटलं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो मूळ द्वारकेला. जर तुम्ही चारधाम यात्रांच्या एक धाम करायला जर द्वारकेला येत असाल तर मूळ द्वारकाला ही भेट द्यायची असते. त्याशिवाय आपली ही जी आहे यात्रा पूर्ण होत नाही. सो आम्ही इथं पोहोचलो आणि इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. सो डायरेक्टली मी आता ट्रेन मध्येच आहे. सो सकाळ झाली, आम्ही ट्रेन मधून आता अहमदाबाद रिटर्न येत होतो. आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलो अहमदाबादला आमच्या घरी. त्यानंतर समजाने सगळ्यांना कामाला लागलेलं तिथे खेळणी सेट करण्यासाठी. सगळ्यांनी दुपारी जेवण वगैरे केलं, आराम वगैरे केला आणि ते सगळेजण रात्री रिटर्न जर्नीला निघाले जळगावला. आणि आजचा व्हिडिओ माझा इथंच संपतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आणि आमची ट्रिप इथंच संपते. भेटूया नेक्स्ट ट्रिप मध्ये. तोपर्यंत बाय.